करायचं आहे त्यावेळेस मी काय करेन की कधी एक तुम्हाला दिलेला आहे. समजा माझा आजचा प्रॅक्टिकल होता सिंथेसिस ऑफ आजचा प्रॅक्टिकल होता सिंथेसिस ऑफ बेन्झालाइट फ्रॉम ॲनिलीन. मी एका ॲनिलीनपासून बेन्झालाइट तयार केलं आणि त्या रिॲक्शनला त्याला बेन्झोनेशन रिॲक्शन सुद्धा म्हणतात किंवा त्याला स्टॉपिंग रिॲक्शन सुद्धा म्हणतात. आता ही ॲक्च्युअली रिॲक्शन कशी मला माहीत आहे. बघा ज्यावेळेस आपण ॲनिलीनचं स्ट्रक्चर काढतो त्याच्यावर NH2 प्रेझेंट असतं. परत आपण काय करतो बेन्झोन क्लोराईड यूज केले तर त्याच्यामध्ये मोर चार्ज कोण असणार आहे तर मोर चार्ज असणार आहे हा नायट्रोजन आणि लेस चार्ज कोण असणार आहे हा कार्बोनिल. म्हणून रिएजंट पण आहे हा रिएजंट आहे हा सबस्ट्रेट आहे आणि इन द प्रेझेन्स मध्ये आपण यूज केलं NaOH आणि त्यावेळेस आपण या दोघांचं रिॲक्शन करतो. रेग्युलर डेल्टा अटॅक होतो आणि आपल्याला बाय रिमूव्हल ऑफ HCl आपल्याला फॉर्मेशन होतो आपला बेन्झालाइट. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला रिॲक्शन बघितलंय आपण की बेन्झालाइट फॉर्मेशन होतं. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतं की ज्यावेळेस आपल्याला रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये जायचं आहे तर हे रिॲक्टंट जे आहे ते रिॲक्टंटची क्वांटिटी किती घेतली जाते त्याला आपण गिवन क्वांटिटी म्हणतो. तर ती गिवन क्वांटिटी कशा पद्धतीने घेतली जाते आणि कसं कॅल्क्युलेट केलं जातं याच्यासाठी आपण हे आजचं टॉपिक सिलेक्शन केलं. ओके. आता समजा मला म्हणलं की मी मुलांना म्हणलं की हा जो ॲनिलीन आहे तो 1 ml घ्या आणि 1 ml ॲनिलीन घेतला तुम्हाला बेन्झाइल क्लोराईड आणि NaOH किती घ्यायचं ते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि प्रॅक्टिकल तुम्ही प्रोसिजर सांगा आणि त्या पद्धतीने करा. तर त्यावेळेस त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं तर त्याच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट टर्म असतो ज्याला आपण मोल्स असं म्हणतो. आपण ज्यावेळेस एखादा रिॲक्शन सांगत असतो तर काय म्हणतो त्याला आपण कसं एक्सप्लेन करणार आहे. when 1 mole of aniline is treated with 1 mole of benzoyl chloride in the presence of NaOH it easily yield that is benzaline. बरोबर. असं म्हणणार 1 मोल म्हणजे काय. आता हा मोल काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण गिवन क्वांटिटी डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. आता हे आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे की याचा मॉलिक्युलर वेट काय आहे. याचा मॉलिक्युलर वेट 93 ग्राम पर मोल आहे. बरोबर. आता याचा सुद्धा आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचा आहे. तो मॉलिक्युलर वेट तुम्हाला काढायचा आहे 140 ग्राम पर मोल इतका मिळतो. आता हे एवढं आपल्याला माहिती आहे. आता हे दोन्ही जे कंपाऊंड आहेत ते लिक्विड आहेत म्हणून त्या लिक्विडची डेन्सिटी पण असते. मग ते डेन्सिटी काय असते आपल्याला माहिती असते किंवा आपण जी बॉटल घेतो प्रॅक्टिकलमध्ये त्या बॉटलवर लिहिलेली असते त्याची डेन्सिटी किती आहे. बरं. जसं वॉटरची डेन्सिटी आपण सांगतो की 0.99 आहे तशी प्रत्येक एका लिक्विड कंपाऊंडची डेन्सिटी असते. म्हणून आपण म्हणतो की बाबा पाण्यावर ऑइल तरंग याचा अर्थ काय की पाण्याची डेन्सिटी हे ऑइलपेक्षा जास्त आहे म्हणून आपण म्हणतो की पाणी खाली राहतं आणि ऑइल वर येते. ओके. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक टेबल करावं लागतं. तो टेबल ड्रॉ करून ठेवलाय. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला सिरियल नंबर त्याच्यानंतर नेम ऑफ द केमिकल त्यानंतर मॉलिक्युलर वेट त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी त्याच्यानंतर गिवन क्वांटिटी ग्राममध्ये आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला ml मध्ये करायचं आहे मोल्स आणि त्याची रेशो. बरोबर. रेशो म्हणजे मी किती मोल्स घेतले त्याचं त्याला म्हणतात रेशो. आता पहिला आहे ॲनिलीन. ॲनिलीनचं मॉलिक्युलर वेट इथं दिले आहे 93 त्याची डेन्सिटी दिली आहे. बेन्झाइल क्लोराईडचं मॉलिक्युलर वेट त्याची डेन्सिटी दिली आहे आणि इथं NaOH पण डेन्सिटी दिली. आता याच्या थ्रू आपल्याला काढायचं आहे की मी समजा मला म्हटलं की 1 ml तुम्ही काय करा ॲनिलीन घ्या तर त्यावेळेस मी त्याचं मोल कॅल्क्युलेट करणार आहे. एकदा काय याचं मोल कॅल्क्युलेट झालं की त्या मोल सोडून आपल्याला त्या खाल्ल्या जे काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्स ग्राममध्ये किंवा ml मध्ये किती घ्यायला पाहिजे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आता बघूया की 1 ml म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की 1 ml ज्यावेळेस मी येणारे मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 ml
डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट करायचं असतो. आपण इथे कॅल्क्युलेशन करू. आता इथं बघा मी सांगितलं की 1 बरं 1 डिवायडेड बाय 93 त्याचा मॉलिक्युलर वेट आहे इज इक्वल टू मी केलं तर 0.0 इथे मी लिहिलो 0.090726 असं इतकं मला मोल्स बरं. हे याचा रेशो काय असणार आहे 1 रेशो कारण 1 मोल टिपून यूज करू त्याच्यासाठी. आता सेकंड टर्म आहे बेंझोइक क्लोराईड किती यूज करावं लागतं हे मला माहीत नाही. मग ते मला कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर मला मिळालेल्या मोल्स करून कॅल्क्युलेट करायचं. कसं तर मिळालेल्या मोल्स आणि मॉलिक्युलर वेटचं खाल्ल्या केमिकलचं मॉलिक्युलर वेट मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यावेळेस मी हा जो मिळालेला मोल्स आहे इंटू मी 140 करेल त्यावेळेस मला जो मिळणारा वेट आहे तो वेट काय असेल तर मी तो 1.5 ग्राम बरोबर. पण बेंझोइक क्लोराईड हा सॉलिड आहे का नाही लिक्विड आहे मग आपल्याला एमएल मध्ये करायचं. पण त्या आधी आपल्याला याचं मोल्स पण करता येतं. आता याचा मोल्स जर बघितला तर सेम बघा जो आलेला क्वांटिटी आहे किती आलेला होता 1 डिवायडेड बाय 93 केले आपल्याला तर मला किती आलं ठीक आहे इंटू काय केलं आपण 140 केलं त्याच्यानंतर आपल्याला 1.5 परत आपण याला डिवाइड केलं तर आपल्याला 140 ने डिवाइड केलं तर परत आपल्याला तोच मोल्स फॉर्मेशन होतं. इतर लिहितो तोच मोल्स ज्याचा अर्थ आपल्याला कन्फर्म होतो की आपण जी क्वांटिटी घेतली आहे ती क्वांटिटी एक्झॅक्ट तीच आहे बरोबर. आता याचं आपल्याला ग्रामच्या एमएल मध्ये करायचं आहे त्यासाठी मला काय करावं लागेल मला 1.5 डिवायडेड बाय त्याचं डेन्सिटी बघावं लागेल. त्याची डेन्सिटी 1.1 जे आलेलं क्वांटिटी आहे ते क्वांटिटी मला करायचं 1.23 ml बरोबर. आता हा झाला माझा की सेकंड मला क्वांटिटी कशी घ्यावी लागली याचं मोल्स मला कॅल्क्युलेट करावं लागलं. मोल्स म्हणून याचं कॅल्क्युलेशन केलं. आता सेम तसंच टर्म आहे NaOH साठी. NaOH तो सॉलिड कंपाऊंड आहे. आता तोच टर्म आपण इथे यूज करू म्हणजे 1 डिवाइडेड बाय 93 केलं तर किती येत होतं मला केवढा येत होतं इंटू परत मी 40 त्याला मल्टिप्लिकेशन करणार येणारी क्वांटिटी किती 0.43 इथं मी यूज करणार 0.43 ग्राम ऑफ NaOH. तर हा क्वांटिटी आपल्याला माहिती झाला आहे तर ही क्वांटिटी याच्या हिशोबाने असणार आहे आणि अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यामध्ये NaOH आणि कॅटलिस्ट म्हणून काम करतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट 2 टर्म्स आहेत मी सांगितलेले रिएजंट आणि सबस्ट्रेट. तर रिएजंट आणि सबस्ट्रेट सर तुम्हाला क्वांटिटी गिवन क्वांटिटी किती आहे हे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे तर आपल्याला सगळं काही सोपं होतं. ओके. आता याच्यामध्ये दुसरा एखादा आपण अजून एखादी रिॲक्शन घेऊन बघूया त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की हाऊ टू कॅल्क्युलेट दी मोल्स अँड त्याचा रेशो कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. आता मी हे रफ करतोय त्यानंतर आपल्याला सेकंड जो एखादा सिंथेसिस आहे त्या सिंथेसिसचा आपण काय करूया अजून एक कॅल्क्युलेशन करूया त्याच्या थ्रू आपल्याला लवकर कळेल की मोल्सचा कसा रेशो रेशो वगैरे कशा पद्धतीने फाइंड आउट केला बरोबर. आता मी पहिला एक सिंपल रिॲक्शन सांगतो की सिंथेसिस ऑफ पिकनिक ॲसिड करायचं 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. तर त्यासाठी आपल्याला लागणारे जे केमिकल्स आहेत ते कोणते कोणते लागतात. पहिल्यांदा जो आहे तो फिनॉल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागतो तो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि आपल्याला लागतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO. या आपण नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर. आता या मिक्सचरचा वेट जो आहे तर या मिक्सचरसाठी आपल्याला काय लागणारा जो मॉलिक्युलर वेट आहे तो आपण इथं फाइंड आउट करू. आता याच्यामध्ये बघा हा फिनॉल जो आहे तो 94 ग्रामचा आहे 90 ग्राम पर मोल. त्यानंतर नायट्रिक ॲसिड जो आहे तो 63.01 ग्राम होतं मॉलिक्युलर वेट त्याचं आणि त्याच्यानंतर याचं 98.079. आता हे तिन्ही जे कंपाऊंड्स आहेत ते तिन्ही कंपाऊंडची डेन्सिटी सुद्धा बघायची कारण काय तर हे तिन्ही कंपाऊंड्स लिक्विड फॉर्ममध्ये आहेत
आता याला याची डेन्सिटी आहे 1.51 आहे, हे तुम्ही त्या बॉटलवर पण करू शकतात आणि याची डेन्सिटी आहे 1.83 इतकी डेन्सिटी त्याची आहे. आता आपल्याला हे सगळं माहिती झालं हे तर आपल्याला त्या बॉटलवरूनच कळून जातं की याची डेन्सिटी एवढी आहे, त्याच्यामध्ये एवढं आहे. पण व्हॉट अबाउट इन ml? आता हे ग्रामचं तर आपल्याला कॅल्क्युलेट मोल्सचं ग्राममध्ये येणार, ग्रामचं ml मध्ये कन्वर्ट करायचं असतं. आता मी सांगितलं की 2 ml फिनॉल बरं. आता 2 ml फिनॉल घ्या की आपल्याला सगळ्यामध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं मोल्स. आता फिनॉलचा रेशो आहे 1 आणि नायट्रिक ऍसिडचा रेशो आहे 3, परत सल्फ्युरिक ऍसिडचा रेशो आहे 3. तर मला ml मध्ये आता 1:3 रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी काय करेन की पहिल्यांदा मी ग्राम मध्ये लिहितो आणि ग्रामचं परत आपण काय करू ml मध्ये कन्वर्ट करू. आता मोल्स कॅल्क्युलेट करायसाठी तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सेम काय मी 2 ग्राम सांगितले, 2 ml सांगितले डिवाइडेड बाय 94 आहे. ठीक आहे. आता याचा मोल्स घ्या 0.021 0.021 276 इतका माझा मोल्स आहे. आता मी एकदा काय मोल्स कॅल्क्युलेट केलं की मला काय करावं लागतं तर खाली जी क्वांटिटी आहे खाल्ला जो केमिकल दिलाय त्याचा मॉलिक्युलर वेट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ज्यावेळेस मी याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे त्याचं मल्टिप्लाय केलं मी आणि याचं मल्टिप्लाय केलं कशाला 63 आहे ना लॅक्टिक ऍसिड 63 बरोबर 63.01 ला ज्यावेळेस मी मल्टिप्लाय केलं त्याला केलं आहे क्वांटिटी 1.34 तर मी 1.34 ग्राम बरोबर. आता आपण ml मध्ये पुन्हा कन्वर्ट करू. आता हे ग्राम मध्ये आहे ml मध्ये कन्वर्ट करून आपण त्याचा रेशो काढू. त्यानंतर खाली क्वांटिटी बघा. आता परत त्याला आपण काय करायचं डिवाइडेड बाय जेवढं काही आता 63.01 घेतलं होतं तोच मला रेशो मिळतो. म्हणजे मला काय मिळतं मोल्स सेम मोल्स मिळतं कशासाठी एका रेशोसाठी. आता हे 3 रेशो घेतलं तर आपल्याला इंटू 3 करायचं. परत आपल्याला काय करायचं आता आला तर यांचं मल्टिप्लिकेशन परत काय करायचं खाल्ला जो 98.079 हे कशाचं आहे मॉलिक्युलर वेट सल्फ्युरिक ऍसिडचं. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं की मला परत ग्राम मध्ये मिळतं म्हणजे 2.08 ग्राम मिळालं. परत आता मला काय करायचं आहे 1 ग्राम मिळालं तर त्याचं कन्वर्जन ml मध्ये करून घ्यायचं म्हणजे त्याची डेन्सिटी माहिती आहे मला इथं. तर प्रत्येकाची डेन्सिटी माहिती आहे. आता पहिलं नायट्रिक ऍसिडचं 1.35 डिवाइडेड बाय किती आहे त्याचा डेन्सिटी 1.51 मी काय करेन डिवाइडेड बाय 1.51 बरोबर. मिळालेला जो आहे 0.88 किती रेशो आहे त्याचा 3 रेशो आहे म्हणून आपण मल्टिप्लाय 3 केलं म्हणजे आपल्याला आला 2.66 हा नायट्रिक ऍसिड. त्यानंतर मी सल्फ्युरिक ऍसिड बद्दल सेल बनणार आहे 2.08 ग्राम मध्ये आपण बघितलं 2.08 ग्राम इतका मला ग्राम मध्ये आलं. त्याची डेन्सिटी काढून घ्यायची मला. तर डेन्सिटी काढायसाठी मला काय करावं लागेल 1.83 डिवाइड करावं लागेल डिवाइड बाय 1.83 केलं की मला काय येतं 1.1 येतं. याचे रेशो किती 3 रेशो आहे म्हणून आपण याला 3 केलं इथे आला 3.40 बरं. आणि याचा पण मोल्स काय आहे बरं. हे मोल्स आहे ते एकासाठी आहे. आता हे मोल्स मी 3 केलं तर त्यावेळेस मला इंटू 2 केलं तर मला 0.0425 ते अशा पद्धतीने मला इंटू 3 रेशो केलं तर 3 तर 3 रेशो
हे असं 3 रेशोसाठी ते आपल्याला मोल्स ही कॅल्क्युलेट करणं म्हणजे सिम्पली तो काय आपल्याला यूज नाही फक्त 2 मोल्ससाठी काढलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ग्राम आणि ml मध्ये किती घ्यायला पाहिजे तो कॅल्क्युलेट करता येतो तर ही मेथड यूज केली जाते ऑर्गॅनिक सिंथेसिस रिएक्शनसाठी तर या मेथडतून आपल्याला प्रत्येक एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिंथेसिस करता येतं थ्रू दिस कॅल्क्युलेशन धन्यवाद